गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव भावेश सावरे. आज मी डिमेन्शनॅलिटी रिडक्शन एक प्रेझेंटेशन देणार आहे. ह्याच्यामध्ये आपण 3 मेथड्स बघणार आहे: प्रिन्सिपल कंपोनेंट अनालिसिस, टी डिस्ट्रीब्युटेड स्टोकॅस्टिक नेबर एम्बेडिंग आणि युनिफॉर्म मॅनिफोल्ड अप्रॉक्सिमेशन अँड प्रोजेक्शन. हाय डिमेन्शनल डेटा हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग मध्ये. तर स्टार्ट करूया. तर डिमेन्शनॅलिटी रिडक्शन का वापरायचं? आता हाय डायमेन्शनल डेटा तो डीप लर्निंग मध्ये अतिशय कॉमन टॉपिक आहे, पण त्याचे काय काय चॅलेंजेस असतात. जसं कॉम्प्युटेशनल कॉस्ट जास्त असते, ओव्हर फिटिंगचे रिस्क असतात आणि व्हिज्युअलाइज करायला पण अवघड असतं. ह्याला बोलतो आपण कर्स ऑफ डिमेन्शनॅलिटी. आता हाय डिमेन्शनल डेटा तुम्हाला असं इमॅजिन करू शकता की एक 1000 पेजेसची बुक आहे आणि तुमच्याकडे टाइम कमी आहे ते रीड करायला. आपण काय करू, हा टेक्निक काय करते की ते 1000 पेजेसच्या बुकला 10 पेजेसच्या समरीमध्ये कन्वर्ट करते आणि ह्याच्यातले जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ते न घालवता. हे झालं डिमेन्शनॅलिटी रिडक्शनची नीड. जसं तुम्ही खाली बघू शकता, हा जो 3 डायमेन्शनल डेटा आहे हा ट्रान्सफॉर्म झालाय 2 डायमेन्शनल डेटामध्ये. आता बघूया डिमेन्शनॅलिटी रिडक्शन काय असतं. ह्याच्यात आपण 3 मेथड्स बघतो: प्रिन्सिपल कंपोनेंट अनालिसिस, टी डिस्ट्रीब्युटेड स्टोकॅस्टिक नेबर एम्बेडिंग आणि युनिफॉर्म मॅनिफोल्ड अप्रॉक्सिमेशन अँड प्रोजेक्शन. हे तिन्ही पण बॅलन्स करतात इंटरप्रिटेबिलिटी, स्केलेबिलिटी आणि त्याचा डेटा स्ट्रक्चर प्रिझर्व ठेवतात. तर पहिला आहे प्रिन्सिपल कंपोनेंट अनालिसिस. तर प्रिन्सिपल कंपोनेंट अनालिसिस लिनियर डेटावर काम करा, लिनियर डिमेन्शनॅलिटी रिडक्शन मेथड आहे. हा काय करतो, फाइंड आउट करतो ऑर्थोगोनल डिरेक्शन्स. ऑर्थोगोनल डिरेक्शन्स काय असतात, तर अशा डिरेक्शन ज्याच्यामध्ये डेटा पॉइंट्स श्रिंक होत आहेत नाहीतर एक्सपॅन्ड होत आहेत. ह्याला बोलतो आपण प्रिन्सिपल कंपोनेंट्स. हा प्रिन्सिपल कंपोनेंट्स फाइंड आउट करतो. हे प्रिन्सिपल कंपोनेंट्स कॅप्चर करतात मॅक्सिमम व्हेरियन्स आणि हे कॉमनली यूज होतं कम्पॅरेशनसाठी, नॉईज रिडक्शनसाठी आणि व्हिज्युअलायझेशनसाठी. नेक्स्ट आहे टीएसएनए. टीएसएनए एक नॉन लिनियर टेक्निक आहे. हे हाय डिमेन्शनल डेटाला मॅप करतं 2D नाही तर 3 डिमेन्शनल डेटामध्ये, while preserving त्याचं लोकल नेबरहुड रिलेशनशिप. हा बेस्ट आहे क्लस्टर्स व्हिज्युअलाइज करायला, पण डाऊनस्ट्रीम मॉडेलिंग करायला हा सुटेबल नाहीये. आता यूमॅप एक बेटर व्हर्जन ऑफ टीएसएनए आहे. टीएसएनए पेक्षा फास्ट आहे. हा पण नॉन लिनियर डेटावर काम करतो, पण ह्याच्यात लोकल स्ट्रक्चर सोबत ग्लोबल स्ट्रक्चर्स पण प्रिझर्व होतात. हा स्केलेबल आहे लार्ज डेटा सेटसाठी आणि युजफुल आहे व्हिज्युअलायझेशन आणि फीचर एक्स्ट्रॅक्शनसाठी. नेक्स्ट वर्किंग मेकॅनिझम. तर वर्किंग मेकॅनिझम बघूया स्टेप बाय स्टेप. पीसीएचा फर्स्ट स्टेप आहे डेटाला स्टँडर्डाइज करणे, दॅट इज नॉर्मलाइज करायचं फीचर्सला, ज्याच्याने त्यांचे मीन 0 येतील आणि व्हेरियन्स 1 येईल. त्याच्यानंतर कोव्हेरियन्स मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करायचा. कोव्हेरियन्स मॅट्रिक्स हा कॅप्चर करतो रिलेशनशिप बिटवीन डेटा पॉइंट्स. त्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेट करणार आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्स. आयगन वेक्टर्स नॉन झिरो वेक्टर्स असतात जे डिरेक्शन सांगतात, ज्या डिरेक्शन मध्ये डेटा पॉइंट श्रिंक नाहीतर एक्सपॅन्ड होतात, आणि आयगन व्हॅल्यूज त्याचे मॅग्नेट्यूड्स असतात. आता आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्स सॅटिस्फाय केले पाहिजे ह्या इक्वेशनला. AX इज इक्वल्स टू लॅमडा एक्सला. ए असतं स्क्वेअर मॅट्रिक्स, एक्स आहे आयगन वेक्टर आणि लॅमडा आहे आयगन व्हॅल्यूज. मग हे आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्स कॅल्क्युलेट केल्यावर आपण एक कंपोनेंट सॉर्ट करणार, म्हणजे आयगन वेक्टर्सला रँक करणार त्याचे आयगन व्हॅल्यूज बघून. ज्याची आयगन व्हॅल्यू जास्त तो टॉपवर येईल. आणि एक टॉपचे कंपोनेंट्स आपण सिलेक्ट करणार, कारण की टॉपचे जे कंपोनेंट्स आहेत ते कॅप्चर करतात मॅक्सिमम व्हेरियन्स बिटवीन डेटा पॉइंट. मग कंपोनेंट सिलेक्ट केल्यावर आपण डेटा ट्रान्सफॉर्म करणार, दॅट इज प्रोजेक्ट करणार हाय डिमेन्शनल टू सिलेक्टेड कॉम्पोनेंट्स. आता बघूया टीएसएनए. टीएसएनएचा फर्स्ट स्टेप आहे पेअरवाईज डिस्टन्स कॅल्क्युलेट करणं, म्हणजे
डिस्टन्स बिटवीन डेटा पॉइंट्स कॅल्क्युलेट करायचे हाय डायमेन्शनल स्पेस मध्ये आणि त्या डिस्टन्सला कंडिशनल प्रोबॅबिलिटी मध्ये ट्रान्सफॉर्म करायचं. त्याच्यानंतर परप्लेक्सिटी सेट करायची. परप्लेक्सिटी हायपर पॅरामीटर आहे, ते आपल्याला नंबर ऑफ नेबर्स सांगतो. म्हणजे जेवढी जास्त परप्लेक्सिटी तेवढे हायर नंबर ऑफ नेबर्स. मग आपण लो डिमेन्शनल मॅपला इनिशियलाइज करणार, म्हणजे रॅन्डम डेटा पॉइंट्स प्लॉट करणार 2D 3D पोझिशन्स मध्ये. त्याच्यामध्ये नंतर आपण स्टुडंट टी डिस्ट्रीब्युशननी सिमिलॅरिटीज मॉडेल करणार बिटवीन हाय डिमेन्शनल स्पेस आणि लो डिमेन्शनल स्पेस. त्याच्यानंतर केएल डायव्हर्जन्स कॅल्क्युलेट करणार. केएल डायव्हर्जन्स एक कॉस्ट फंक्शन आहे जो डिफरन्स सांगता हाय डिमेन्शनल आणि लो डिमेन्शनल स्पेस डेटा स्पेसचा. केएल डायव्हर्जन जेवढं जास्त तेवढा डिफरन्स बिटवीन हाय डिमेन्शन आणि लो डिमेन्शनल डिस्ट्रीब्युशन आहे. तेच केएल डायव्हर्जन्स आपल्याला मिनिमाइज करायचं. त्याच्यानंतर केएल डायव्हर्जन्स मिनिमाइज केल्यानंतर आपण क्लस्टर्स व्हिज्युअलाइज करू शकतो 2D आणि 3D मध्ये. आता UMAP मध्ये पहिला स्टेप आहे कन्स्ट्रक्टिंग के नियरेस्ट नेबर ग्राफ. ह्या सिमिलर आहे TSNE सारखा. ह्याच्यामध्ये आपण डिस्टन्स बिटवीन डेटा पॉइंट्स कॅल्क्युलेट करतो. त्याच्यानंतर एस्टिमेट फजी टोपोलॉजिकल स्ट्रक्चर दॅट इज ते डिस्टन्सला प्रोबॅबिलिटीज मध्ये रिप्रेझेंट करतो. मग त्याच्यानंतर आपण लो डिमेन्शनल स्पेसला इनिशियलाइज करणार बाय पुटिंग रॅन्डम डेटा पॉइंट्स इन 2D और 3D. त्याच्यानंतर आपण लेआउट ऑप्टिमाइज करणार यूज करून स्टोकॅस्टिक ग्रेडियंट डिसेंट, ताकी ज्याच्याने लोकल आणि ग्लोबल स्ट्रक्चर्स प्रिझर्व राहतील. त्याच्यानंतर आपण एम्बेडिंग जनरेट करू शकतो, जसं क्लस्टर्सला व्हिज्युअलाइज करू शकतो ज्याच्यामध्ये ग्लोबल स्ट्रक्चर पण मेंटेन राहील. ह्याच्यामध्ये आपण पॅरामीटर्स यूज करतो एन नेबर्स, जे TSNE मध्ये परप्लेक्सिटी सारखं आहे. एन नेबर्स म्हणजे नंबर ऑफ नेबर्स किती सिलेक्ट करायचं. आता स्मॉल नंबर ऑफ नेबर्स म्हणजे लोकल क्लस्टर्स आणि लार्ज नंबर ऑफ नेबर्स जर सिलेक्ट केलं म्हणजे आपण ग्लोबल स्ट्रक्चर जास्त प्रिझर्व करायचं ट्राय करतो. आता चॅलेंजेस आणि लिमिटेशन्स काय काय प्रत्येक मेथडमध्ये. तर PCA मध्ये पहिला चॅलेंज आहे की तो लिनियर डेटावरच काम करतो. नॉन लिनियर डेटा जसं इमॅजिन करू शकतो मी, जर थ्री डिमेन्शनल स्पेसमध्ये एक स्पायरल स्ट्रक्चरचा डेटा आहे, तो प्रिन्सिपल कंपोनेंट इंटरप्रिट नाही करू शकत कारण की तो 3 डिमेन्शनल मध्ये आणि कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यानंतर TSNE मध्ये कॉम्प्युटेशन कॉस्ट खूप जास्त असते लार्ज डेटासेटसाठी. हे स्ट्रॉंगली डिपेंड करतात हायपर पॅरामीटर जसं परप्लेक्सिटी आणि लर्निंग रेटवर. हे लोकल स्ट्रक्चर तर प्रिझर्व करू शकतात पण ग्लोबल स्ट्रक्चर प्रिझर्व नाही करू शकत. त्याच्यानंतर युमॅप फास्टर आहे TSNE पेक्षा, पण ते सेन्सिटिव्ह आहे हायपर पॅरामीटर्सला. तर हायपर पॅरामीटर जरा पण वर खाली झालं तर ते प्रोजेक्शनला अफेक्ट करतात लोअर डिमेन्शनल स्पेसमध्ये. आणि स्टोकॅस्टिक ऑप्टिमायझेशन, ज्याचे रिझल्ट खूप व्हॅरी करू शकतात, आणि रिस्क ऑफ ओव्हर सिम्प्लिफिकेशन. आता यांचं कम्पॅरिझन करूया. तर PCA बेस्ट आहे इंटरप्रिट करायला जो लिनियर डिमेन्शनल रिडक्शन आहे, लिनियर डिमेन्शनल स्पेस आहे. आणि TSNE बेस्ट आहे क्लस्टर्स व्हिज्युअलाइज करायला जे लोकल आहे. आणि UMAP बेस्ट आहे व्हिज्युअलायझेशनसाठी आणि डाऊनस्ट्रीम युजेबिलिटीसाठी. आता समरी. तर डिमेन्शनॅलिटी रिडक्शन या अतिशय महत्वाचा कॉन्सेप्ट आहे हाय डिमेन्शनल डेटा हँडल करायला. ह्याच्यामध्ये आता फर्स्ट आहे PCA, जो आहे फास्ट आहे, इझिली इंटरप्रिटेबल असतो, लिनियर मेथड आहे. हा यूज केला जातो प्री प्रोसेसिंगसाठी आणि नॉईज रिडक्शनसाठी. TSNE एक्सलेंट आहे लोकल क्लस्टर्स व्हिज्युअलाइज करायला. आणि UMAP हा स्केलेबल आहे, फास्ट आहे, नॉन लिनियर डेटावर काम करतो, बोथ लोकल आणि ग्लोबल पॅटर्न्स रेकग्नाइज करतो.
आणि युजफुल आहे व्हिज्युअलायझेशनसाठी आणि डाऊनस्ट्रीम टास्कसाठी. आता ह्याच्यात फ्युचर डिरेक्शन हे आहेत की आपण हायब्रिड बनवू शकतो लिनियर आणि नॉन लिनियर मेथड्सचा. त्याच्यामध्ये इंटिग्रेट करू शकतो ऑटो एन्कोडर्स आणि व्हर्च्युअल ऑटो एन्कोडर्स, जे न्यूरल नेटवर्कचे टॉपिक आहे. थँक्यू.